भ्रष्टाचाराचा कळस काम न करताच उचलली लाखांची बिलं, कंत्राटदारानं मध्यरात्री केले रस्त्याचे काम सुरू। निरखेडा ते तांडा रस्त्या प्रकरणी ग्रामस्थांचा आरोप, चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी। जालना तालुक्यातील निरखेडा ते निरखेडा तांडा रस्त्याच्या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या रस्त्याचं काम प्रत्यक्षात न करता सुमारे 7 ते 8 महिन्यांपूर्वी 9 लाखांची 3 ते 4 बिलं कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमतानं उचलण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे। दरम्यान हा प्रकार उघडकीस येण्याच्या भीतीनं कंत्राटदारानं मध्यरात्री अचानक रस्त्याचं खडीकरण आणि डांबरीकरण थातूरमातूर काम सुरू केल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय। नागरिक झोपेत असताना घाईघाईनं सुरू करण्यात आलेल्या या कामामुळे संशय अधिक बळावलाय। या रस्त्यावरून दररोज 60 ते 70 शाळकरी मुले आणि सुमारे 3 ते 4 हजार नागरिकांची ये-जा होते। मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना चिखलातून प्रवास करावा लागत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय। सामाजिक कार्यकर्ते राजाराम जाधव यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदार, अभियंते आणि दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा ग्रामस्थांनी दिलाय। आमचे प्रतिनिधी तुकाराम राठोड यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला असता बघूया ते काय म्हणाले। आमचा येथे निरखेडा व निरखेडा तांडा या रस्त्याची आम्ही जवळपास कमीत कमी 3 ते 4 वर्षापासून बांधकाम विभाग, कलेक्टर ऑफिस, CO साहेब यांना मागणी करीत आहे। पण काही कॉन्ट्रॅक्टदारांनी येथे निविदा आणून काम न करता 6-7 महिन्यापूर्वी बिले उचललेले आहे। आता ती माहिती मिळणार आहे। आणखी माहिती काही आम्हाला कार्यालयाकडून भेटलेली नाही। पण येथे 105 ग्राम निरखेडा ते निरखेडा धांडेगाव या रस्त्यावर काल अचानक मध्ये रात्री काम करण्यात आले आणि या रस्त्यावर सुद्धा अचानक मध्ये काम करण्यात येणार आहे। अगोदर 7-8 महिन्यापूर्वी हे बिलं उचललेले आहेत। येथून जवळपास कमीत कमी रोज तांड्यातून गावामध्ये भिलपुरीमध्ये शाळेत कमीत कमी 60-70 विद्यार्थी येतात। कमीत कमी या रोडवर 3032 लोकांची वर्दळ आहे आणि एवढी वर्दळ असताना सुद्धा चिखलातून गुडघ्या इतक्या चिखलातून विद्यार्थी इथून वागतात। त्या विद्यार्थ्याची लहान चिल्या पिल्यांची सुद्धा या कॉन्ट्रॅक्टदाराला, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना गया मया आलेली नाही। चिखलातून विद्यार्थी जात असताना सुद्धा या रोडवर काम न करता पैसे उचललेले आहेत। तरी आमची गावकऱ्याची एकच मागणी आहे की या अशा कॉन्ट्रॅक्टदार आणि कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले पाहिजे, ही आमची ग्रामस्थांची मागणी आहे।